तो आला, तो जिंकला आणि आता तो सत्ता स्थापन करणार. मी बोलतोय तमिळनाडूमध्ये होत असलेल्या सत्तांतरणाबद्दल. आज भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक असा दिवस आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत आणि संपूर्ण देशाचे लक्ष तामिळनाडूने वेधून घेतलंय. तामिळनाडूमध्ये आज केवळ सत्ता पालट झालेलं नाही, तर एका नव्या राजकीय युगाचा उदय झाला आहे. ज्या डीएमकेला हरवणं अशक्य मानलं जात होतं, त्या बाले किल्ल्याला अवघ्या 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या एका पक्षाने तमिळगा वेत्री कळगम अर्थात टीव्हीकेने सुरुंग लावला आहे. सुपरस्टार थलपती विजयने आपल्या पहिल्याच निवडणुकीत थेट मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. परंतु हा विजय इतका सोपा होता का? विजयच्या या वादळामागे भाजपची छुप्या मदतीची रणनीती आहे का? आणि अशी कोणती आश्वासनं होती ज्यामुळे तमिळनाडूच्या जनतेने द्रविड राजकारणाचे जुने स्तंभ मोडीत काढले? आज आपण या सर्वच प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. तामिळनाडूचे राजकारण आणि चित्रपट सृष्टी यांचे नाते खूप जुने आहे. MGR, जयललिता आणि करुणानिधी ही याची मोठी उदाहरणं आहेत. परंतु 2024 मध्ये जेव्हा विजयने राजकारणात प्रवेशाची घोषणा केली, तेव्हा अनेकांना वाटले की तो देखील कमल हासन किंवा रजनीकांत यांच्याप्रमाणे मर्यादित यश मिळवेल. परंतु विजयने केडर बेसवर लक्ष दिले. त्याने आपल्या फॅन क्लबचे रूपांतर एका शिस्तबद्ध राजकीय संघटनेत केले. विजयने केवळ सभा घेतल्या नाहीत, तर प्रत्येक गावात आपले कार्यकर्ते नेमले. तमिळनाडूतील 18 ते 35 या वयोगटातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात टीव्हीकेला पसंती दिली असल्याचे बोलले जाते. त्यांना द्रविडियन मॉडेलच्या पलीकडे काहीतरी नवीन हवे होते असे देखील बोलले जाते. थलपती विजयच्या पक्षाने केलेली कामगिरी ही भारतीय इतिहासातील दुसरी अनोखी घटना आहे. याआधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने अशीच कमाल केली होती. 2012 साली स्थापन केलेल्या आपने 2013च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 28 जागा जिंकल्या होत्या व काँग्रेसने बाहेरून दिलेल्या पाठिंब्याने दिल्लीत आपली सत्ता देखील स्थापन केली होती. अशा प्रकारे पक्षाच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचणारा थलपती विजयचा पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. विजयने केवळ आपल्या स्टारडमवर निवडणूक लढवली नाही, तर त्याने जनतेच्या नसा ओळखून काही महत्वपूर्ण आश्वासनं देखील दिली होती. डीएमके आणि AIADMK यांच्यावर होणाऱ्या पारिवारिक राजकारण आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना त्याने मुद्दा बनवलं होतं. दिल्लीच्या आप मॉडेलप्रमाणे तमिळनाडूमध्ये जागतिक दर्जाच्या सरकारी शाळा आणि मोफत आरोग्य सेवा देण्याचे वचन त्यांनी दिले. तमिळनाडूमध्ये दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. विजयने टप्प्याटप्प्याने दारू बंद करण्याचे धाडसी आश्वासन दिले, ज्याने महिला मतदारांना आकर्षित केले. त्याने द्रविडियन विचार आणि तमिळ राष्ट्रवाद यांचा सुवर्णमध्य साधत विकासाचा अजेंडा समोर ठेवला आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे टीव्हीकेने आपल्या पहिल्याच निवडणुकीत मोठे यश मिळवले. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की टीव्हीकेच्या विजयामागे भारतीय जनता पक्षाची रणनीती असू शकते. याचे विश्लेषण करताना 3 मुख्य मुद्दे समोर येतात. त्यातला पहिला मुख्य मुद्दा म्हणजे डीएमकेच्या मतांची विभागणी. भाजपला एक ठाऊक होतं की ते स्वतः तमिळनाडूमध्ये डीएमकेला हरवू शकत नाहीत. त्यामुळे डीएमकेची पारंपरिक मतं विभागण्यासाठी थलपती विजय हा सर्वात सक्षम पर्याय आहे असे भाजपला वाटले व त्यानुसार त्यांनी रणनीती आखली. दुसरा मुद्दा अप्रत्यक्ष पाठिंब्याचा. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने विजयवर फारशी टीका केलेली नाही. उलट विजयच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादाकडे एक सकारात्मक बदल म्हणून पाहिले गेले. आणि तिसरं म्हणजे तमिळनाडूमध्ये पाय रोवण्यासाठी भाजपला एका अशा स्थानिक चेहऱ्याची गरज होती जो द्रविडियन विचारधारेला आव्हान देऊ शकेल. विजयच्या माध्यमातून भाजपने भविष्यातील युतीसाठी किंवा डीएमकेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी किंग मेकरची भूमिका बजावली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तामिळनाडूच्या राजकारणात द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच डीएमके हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती एक मोठी सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे. पेरियार EV रामासामी यांच्या द्रविड कझगम यामधून बाहेर पडत CN अण्णादुराई यांनी 17 सप्टेंबर 1949 रोजी या डीएमके पक्षाची स्थापना केली.
डीएमकेची स्थापना सामाजिक न्याय, प्रादेशिक स्वाभिमान आणि हिंदी भाषेच्या लादण्याला विरोध या 3 तत्वांवर आधारित होती. अण्णादुराई यांनी चित्रपट माध्यमाचा प्रभावी वापर केला. शिवाजी गणेशन आणि एम जी रामचंद्रन अर्थात MGR सारख्या नटांनी आपल्या चित्रपटातून पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवली. 1965च्या हिंदी विरोधी आंदोलनाने तामिळ जनतेमध्ये डीएमकेची प्रतिमा तमिळ अस्मितेचा रक्षक अशी बनवली. 1967च्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेने काँग्रेसचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. अण्णादुराई मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कार्यकाळातच मद्रास या राज्याचे नाव बदलून त्याला तमिळनाडू असे देण्यात आले. त्यांनी तमिळ आणि इंग्रजी या द्विभाषी सूत्राचा अवलंब केला, जो आजही तामिळनाडूच्या शिक्षण धोरणाचा पाया आहे. विचारधारेच्या लढाईत डीएमकेला हरवणं भाजपसाठी डोकेदुखी आहे. डीएमकेने केवळ भाजपच्या हिंदी भाषा लादण्याचाच विरोध केला नाही, तर नीट मतदारसंघाची पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन, नवीन शैक्षणिक धोरण अर्थात NEP, राज्यपालांचा हस्तक्षेप व CAA यांसारख्या केंद्राच्या धोरणाचा डीएमकेने जोरदार विरोध केला. भाजपला AIADMK सोबत युती करून आतापर्यंत फारसा काही फायदा झालेला नाही. AIADMK देखील द्रविड ओळख टिकवण्यासाठी काम करत आलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत तामिळनाडूचे राजकारण द्रविड ओळखीच्या मुद्द्यावरून विचलित होत नाही, त्याच्या पलीकडे जात नाही, तोपर्यंत भाजपला तिथे पाय रोवता येणार नाही. हे लक्षात घेऊनच भाजपने थलपती विजयला अप्रत्यक्ष स्वरूपात मदत केली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. डीएमके पेक्षा TVK भाजपसाठी सॉफ्ट टार्गेट आहे. तामिळनाडूचे राजकारण येत्या काळात कसे बदलेल व थलपती विजयचा TVK आणखीन किती जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. थलपती विजय समोर आता केवळ मुख्यमंत्री पद सांभाळण्याचे आव्हान नाही, तर दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचे आणि भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांच्या प्रभावापासून स्वतःची स्वतंत्र ओळख टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान थलपती विजय कसे सांभाळणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल.